जी गाय 20 लिटर दूध देते ती 10 लिटर दूध देते, चारा तर तेवढाच लागतो. मग शेतकऱ्याचंही नुकसान होतं, खाद्य तर तेवढंच खाते पण दूध देत नाही, कारण तिचे जे दुधाच्या पेशी आहे त्या डेड होऊन जातात. आणि मास्टायटिस आजार यावर जेवढी लवकरात लवकर ट्रीटमेंट करता येईल ती केली पाहिजे. बरेचसे लोक मी बघितलेले, जर मास्टायटिस आजार झाला तर मेडिकलमध्ये जाऊन टुबा आणता, सोडून देता, मग परत लक्ष घालत नाही. तर ह्या गोष्टी नको व्हायला. वरतून अँटीबायोटिक्स वगैरे तुमच्या पशुवैद्यकीच्या मदतीने किंवा त्यांना सांगून बोलावून त्यावर उपाययोजना ह्या लवकरात लवकर करायच्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस त्या गोष्टीला सामोरं जावं लागणार नाही. बरेचसे लोक मेडिकलमध्ये जाऊन टुबा आणता, मग परत 4-5 दिवसांनी मास्टायटिस दिसतो, मग परत टुबा सोडता, मग परत 15 दिवसांनी मास्टायटिस दिसतो. आणि कसं असतं, ज्या वेळेस मास्टायटिस होतो यावर जेवढ्या लवकरात लवकर उपाययोजना करून, म्हणजे पशुवैद्यकीच्या मदतीने तुम्ही अँटीबायोटिक देता, तर लवकर परत मास्टायटिस हा होत नाही. यासाठी तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच मास्टायटिस होईल तेव्हा वेळेत आणि योग्य ट्रीटमेंट ही दिलीच गेली पाहिजे. तर यासाठी तुम्हाला जेवढे करता येईल उपाययोजना तेवढ्या करा.